तुमच्यापैकी किती जणांनी एका महिन्यात 4 पुस्तकं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाचलीत? फक्त हात वर करा. अवांतर वाचनाची पुस्तकं? अभ्यासाची नाहीये, अभ्यासक्रमाच्या बाहेरची. व्हेरी गुड. ओके. 2-3च हात वर आले. पालकांमध्ये ओके, 1 आलं. सो जे पालक तक्रार करतात की माझी मुलं माझा मुलगा वाचत नाही, तर ते तुम्ही त्याच्यासाठी कारणीभूत आहात. हां. किड्स डू व्हॉट वी डू, नॉट व्हॉट वी से. आपण जर पूर्ण दिवस टीव्ही बघितला तर मुलं पण टीव्ही बघणार. आपण वाचन केलं तर मुलं वाचन करणार. किती आणि ठीक आहे, पुस्तकं नाही. व्हॉट्सअप जोक्स किती वाचले एका महिन्यात? किंवा जे काय ते व्हॉट्सअप मेसेजेस बघा, चेहऱ्यावर किती हास्य आलं आहे ना. तर मग लोक म्हणतात की आपण वाचत नाही, आजकाल तरुण वर्ग वाचत नाही. वाचतोय, पण काय वाचतोय? व्हॉट्सअपवरचे संता बनता जोक्स, आलिया भट पीजे, युट्यूबवरचे कमेंट्स, मीम्स. मी अमृत देशमुख, मला बुकलेट गाय असं ओळखलं जातं. गाय म्हणजे इंग्लिश मधला गाय, मराठीतला नाही. साधारण 6 वर्षापूर्वी सीए म्हणून मी जॉब धरला. लठ्ठ पगार मिळायला लागला. 2.5 लाख रुपये महिना मला पगार होता. पण फार काही मजा येत नव्हती. मी नोकरी सोडली आणि एक स्टार्टअप सुरू केला. तो स्टार्टअप डब्यात गेला, फेल झाला. दुसरा ट्राय केला, तोही फेल झाला. तिसरा ट्राय केला, अँड गेस व्हॉट हॅपन दिस टाइम? तोही फेल झाला. 3 स्टार्टअप फेल, आणि त्यामुळे ती पण सोडून गेली, कारण खिसे रिकामे झाले आणि मी डिप्रेशन मध्ये गेलो. देवदासासारखी दाढी वाढवलेली, सारखं तिचं नाव घेतोय, काय कळेना. आणि गोष्टी एवढ्या बिघडल्या की एक दिवस मी ठरवलं, दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय बघायचा नाही. मी घरी एकटा होतो. संध्याकाळचे 8 वाजलेले. लिव्हिंग रूम मध्ये जो सोफा सेट होता तिथे मी बसलेलो, आणि जे स्वतःला मारण्यासाठी गोष्टी लागतात ते घ्यायला मी उभा राहिलो आणि 3 पावलं चाललो. 1, 2, 3, आणि घरातली लाईट गेली. जसे मगाशी लाईट गेली. मग आता काय करायचं? कसं ते सामान शोधणार स्वतःला गळफास लावण्यासाठी, कारण रोज पण मरत नाही, त्यामुळे माहिती नव्हतं कुठे काय. मी पुन्हा 3 पावलं मागे चाललो आणि त्या सोफ्यावर बसलो, आणि मला माझ्या भावाचे शब्द आठवले. माझा भाऊ ना माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. तर भाऊ कमी आणि वडील जास्त. कधी अशी मारामारी, बहीण भावांमध्ये जे मारामारी, मस्ती, भांडणं ते कधी झालीच नाही. तर मी काय लहानपणापासून वाचन बिडा नव्हतं. मला तर पुस्तकं आवडायची नाही, मला खेळायला आवडायचं. याचं श्रेय माझ्या भावाला जातं. तो काय करायचा, माझ्या वाढदिवसाच्या 1-2 दिवस आधी माझ्या मित्रांना फोन करून सांगायचा की कोणीही अमृतच्या वाढदिवसाला सापशिडीची खेळणी आणि छान छान कपडे हे काय आणायचं नाही, अजिबात आणायचं नाही. आणायचं झालंच फक्त पुस्तकं. सो इन शॉर्ट, आय नेव्हर एन्जॉयड माय बर्थडेज. Surrounded with books, no toys to play, I got introduced to Harry Potter, Tenali Raman, Akbar Birbal, Vikram Betal, stories of Rabindranath Tagore, and I fell in love with stories. मला गोष्टींमध्ये मजा यायला लागली. पण 10वी नंतर एक गोष्ट झाली माझ्या बरोबर. मी उन्हाळ्या करत होतो, 10वी झाली, आता मजा करायची. माझा भाऊ परत आला. म्हटलं आता हा काय नवीन नियम काढतो माझ्या आयुष्यात, आणि त्याचा हात असा त्याच्या पाठीच्या मागे होता, काहीतरी लपत होता माझ्याकडून. आणि तो म्हणाला की अमृत, यू शुड स्टार्ट रिडिंग नॉन फिक्शन. तर मी त्याला विचारलं नॉन फिक्शन काय असतं. मला नॉन फिक्शन हा प्रकारच माहिती नाही. मला वाटलं की पुस्तकं म्हणजे गोष्टी, छान छान काल्पनिक कथा. तो बोला की नाही, अशी हजारो पुस्तकं आहेत ज्याच्यात कदाचित गोष्टी नसतील, स्टोरीज नसतील, पण तुला खूप शिकायला मिळेल. आणि मी म्हटलं की मग मी 10 वर्ष काय करतोय शाळेत, मी शिकतोय ना, परत काय शिकायचं. तो बोलला की नाही, ह्या गोष्टी कदाचित शाळा कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाही. अँड दॅट वॉज द शॉक ऑफ माय लाईफ. की आपण म्हणतो मला शाळा ही विद्येचं मंदिर, मला वाटतं सगळं शिकवतात. म्हटलं का नाही शिकवत ते? बोला की मला नाही माहिती, पण तू हे पुस्तक वाच. आणि त्यांनी मला माझं पहिलं सेल्फ हेल्प किंवा नॉन फिक्शन पुस्तक दिलं. दॅट वॉज रिच डॅड पुअर डॅड, रॉबर्ट कियोसाकी. तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं पण असेल. आणि ते वाचून मी 2 दिवसात ते पुस्तक वाचून काढले. आणि मला एवढा राग आला माझ्या पालकांवर आणि शिक्षकांवर. मी शाळेत जाऊन प्रिन्सिपलशी भांडलो की मला 10 वर्षाच्या शिक्षणात तुम्ही पैशांचा कधी उल्लेखही नाही केला.
आणि मला ना असं डोक्यात काहीतरी विचित्र कल्पना होते पैशाबद्दल, की शाहरुख खान, बिल गेट्स यांचं बेंदू वेगळ्या प्रकारे वायर्ड आहे आणि म्हणून ते श्रीमंत झाले. माझं तसं नाहीये. मी काय फार काय श्रीमंत होणार नाही. आणि मला कळून चुकलं की शालेय शिक्षण हे महत्वाचं आहे, पण ते पूर्ण नाहीये. मी चक्क काय केलं, स्वतःचा एक करिक्युलम, स्वतःचा सिलेबस तयार केला, पर्सनल सिलेबस. मी 100 बेस्ट सेलिंग सेल्फ हेल्प पुस्तकाची नावं काढली, गुगल केलं, मित्रांना विचारलं. 5 AM क्लब, ॲटॉमिक हॅबिट्स, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल, इकिगाई, चाणक्य नीती, या सगळ्या 100 पुस्तकांची यादी बनवली आणि ठरवलं की सगळे वाचून काढायचे. हा माझा सिलेबस आहे. शाळेत तर जायचंच, पण हे पण करायचं. आणि तिथून मला पुस्तकांचं वेड लागलं. आज मी गेले 5 वर्ष दिवसाला एक पुस्तक वाचतो निदान, जेव्हा लॉकडाऊन नसतं. लॉकडाऊन मध्ये तर विचारू नका, माझ्या अंगाला पुस्तकांचा वास येत होता. आणि आता माझ्या घरात 4000 पुस्तकं झाली आहेत. त्यामुळे जागा नाही पुस्तकं ठेवायला. त्यामुळे ती स्वयंपाकघरात पुस्तकं, टॉयलेटमध्ये पण पुस्तकं ठेवली थोडी. ती मी कोणाला देऊ नाही शकत वाचायला. पुन्हा एकदा त्या सिच्युएशन मध्ये येतो ज्या दिवशी मी वर जाणार होतो. मी इथे उभा आहे, मी जिवंत, मी भूत नाहीये. तर भावाचे शब्द आठवले की अमृत, वेन एव्हर यू आर स्टक अप विथ अ क्वेश्चन व्हॉट नेक्स्ट, तुला आयुष्यात कळत नाही पुढे काय करायचं ना, सर्रास रीड रॅन्डम, काही वाच. जास्त विचार करू नकोस की हे लहान मुलांचं पुस्तक आहे, ह्याच्यातून हे मला कळेल का, हे तर माझा काही संबंध नाही, असं काही विचार करू नकोस. सरळ जे दिसेल ते वाचायला. तर माझ्या उजव्या बाजूला एक पुस्तक पडलेलं, मी ते उचललं. अंधार होता त्यामुळे मला कळलं नाही कुठलं पुस्तक आहे. तर मी फ्लॅश लाईट ऑन केला, कारण लाईट गेलेले, आणि वाचायला लागला. कृष्ण आणि बलराम जंगलातून जात होते. कृष्ण बलरामला बोलतो, तुम्हाला माहितीये बलराम कृष्णाचा मोठा भाऊ, तो बोलतो की आता अंधार होतोय आणि आपण जंगलात आहोत, तर जनावरं येऊ शकतात, तर मी झोपतो, पण तू लक्ष ठेव, तू झोपू नकोस. तू थकलास की मला सांग, मग मी राखण करतो, तू झोप. बलराम बोलतो ठीक आहे. आणि बलराम चालतो. एक राक्षस येतो आणि तो बलरामला घाबरवतो, ओरडतो. बलराम घाबरतो आणि राक्षस मोठा होतो आणि बलराम छोटा होतो. पुन्हा एकदा तो डरकाळी फोडतो. त्याला मजा यायला लागते की चला डरकाळी फोडली की माणूस घाबरतो. आणि बलराम छोटा छोटा होत जातो, तो राक्षस मोठा मोठा होत जातो. आणि एक वेळ अशी येते की बलराम एवढा घाबरतो, तो ओरडतो कृष्ण, आणि चक्कर येऊन खाली कोसळतो. कृष्णाला चुकून वाटतं की माझ्या भावाने हाक मारली की आता माझी पाळी आहे राखण करायची. त्याला हे सगळं माहित नव्हतं काय झालं. त्यामुळे त्याला वाटतं की तो झोपलाय, तर मी लक्ष ठेवायचं. तो उठतो आणि चालायला लागतो कृष्ण. आणि तोच राक्षस यावेळेला नवीन चेहरा बघतो आणि त्याला माहितीये ओरडलं की माणूस घाबरतो, तो किंचाळतो. कृष्ण बोलतो काय पाहिजे, का ओरडतो, त्याला काही न घाबरतो. आणि या वेळेला समथिंग डिफरंट हॅपन्स. तो राक्षस छोटा होतो आणि कृष्ण मोठा. तो पुन्हा एकदा ओरडतो. पुन्हा तो बोलतो अरे काय ओरडतो, काय तुला भूक लागली का, काय मागू का तुझ्यासाठी. आणि असा करत करत तो राक्षस एवढा छोटा होतो गोटीच्या साईजचा, आणि कृष्ण त्याला उचलून धोत्राला गाठ बांधून झोपून जातो. दुसऱ्या दिवशी दोघे भावंड पुन्हा चालायला लागतात. आणि बलराम बोलतो अरे तुला माहितीये काल काय झालं, एक आवाढ हवे राक्षसाने मला ऑलमोस्ट मारून टाकलेलं. आणि कृष्ण बोलतो एक मिनिट, तू ह्याच्याबद्दल बोलतोयस, हा तुला मारणार होता. आणि तुम्हाला माहिती गोष्ट कुठून आहे, गीता, महाभारत, वेद व्यास ज्यांनी ते दिलं, त्यांना म्हणायचं होतं की फेस व्हॉट यू मस्ट फेस. तो राक्षस, इट वॉज अ मेटाफर ऑफ द प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस ऑफ अवर लाईफ. मेटाफरला आपण काय म्हणणार मराठी, रूपक किंवा प्रतीक, रिप्रेझेंटेशन. की आपल्या घरात सगळ्यांमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत, तो एक राक्षस त्याचा एक रूपक होतं. जर इफ यू डोंट फेस, त्याला आपण पळवाट केली किंवा इग्नोर केलं, दॅट प्रॉब्लेम विल बिकम बिगर दॅन यू अँड दॅट प्रॉब्लेम विल गेन कंट्रोल ओव्हर यू. जसं बलराम आणि त्या राक्षसाने झालं. बट इफ यू फेस व्हॉट यू मस्ट फेस, यू बिकम बिगर दॅन द प्रॉब्लेम अँड यू गेन कंट्रोल ओव्हर इट. जसं कृष्णाने केलं. आणि हे वाक्य आकाशवाणीसारखं ते असं फ्लॅश झालं माझ्या अंधार खोलीत. आणि तो वाईट विचार स्वतःला मारण्याचा पुन्हा कधी नाही आला. थँक्स टू अ बुक दॅट सेव्ड माय लाईफ. अँड ऑल्सो थँक्स टू महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड. त्या दिवशी लाईट केलेलं असते तर
कदाचित आज मी इथे नसतो. सो लाईट गेली की काहीतरी चांगलं होतं असं मला नेहमी वाटतं. सो बरं झालं मगाशी लाईट गेली. आणि ठरवलं की हे काहीतरी काहीतरी इट्स अ डिवाइन इंटरव्हेन्शन. सारखं पुस्तकं माझ्या आयुष्यात येत आहेत, तर काहीतरी आपण करूया. पण मला सुचत नव्हतं काय करायचं. तर काय झालं, दुसऱ्या दिवशी माझ्या एका सीए मित्रांनी मला फोन केला आणि तो बघत होता की हा कोणाशी बोलत नाहीये, एकदम डिप्रेस झालाय, बाहेर भेटायला येत नाही, अशी दाढी वाढवली आहे, सारखं तिचा आवाज तिचं नाव घेतोय. तर तो बोलला की अरे एक पिक्चर आलाय बाहुबली, चल बघायला जाऊ. तर आम्ही चित्रपटगृहात 15 मिनिटं आधी पोहोचलो. तर काय करायचं टाइमपास म्हणून, तर त्या आठवड्यात मी एक पुस्तक वाचत होतो, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल बाय स्टीफन कॉवी. आणि त्याला मी तोंडी सांगितलं की टाक 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 हे 7 हॅबिट्स आहेत. तो बोलला की तुला हे सगळं पाठ कसं काय. म्हटलं की मला अशी सवय आहे काहीतरी नोट्स काढायची, अवांतर वाचनाची. जे पुस्तक वाचतो ना, भरपूर डायरीज आहेत माझ्याकडे, मी भरपूर लिहिले नोट्स किंवा समरी किंवा बुलेट पॉइंट, जे मला आवडतं ते मी लिहितो. तो बोलतो तू ह्याचे पण नोट्स काढतोस, अभ्यासाच्या पुस्तकाचे आपण काढतो, तू ह्याच्या पुस्तकाची काढतोस. हो मला आवडतं. मग तो बोलला की हे बघ अमृत, मला माहिती आहे तू तुझ्या मोठ्या भावामुळे खूप वाचतोस, तुमच्या घरात वाचनाचं वातावरण आहे, आणि मला ना पुस्तकं जमत नाही वाचायला किंवा मी कंटाळा करतो. आणि पण मला माहिती आहे पुस्तकं किती महत्वाची, अवांतर वाचन किती महत्वाचं. तर तू मला मदत करशील का ह्याच्यात. म्हटलं मी कशी मदत करू, तुझे डोळे तुझा वेळ, जास्तीत जास्त मी माझी पुस्तकं तुला उसने वाचायला देईन. तो म्हणाला की नाही, तू तिचे नोट्स लिहितोस ना, त्या नोट्सचा फोटो मला व्हॉट्सअपवर पाठवत जा, जेणेकरून तुझ्या वाचनाचा फायदा मला होईल. आणि हे माझ्या आयुष्याचं दुसरं आकाशवाणी होतं की वाव, मला वाचायला आवडतं, आणि ते वाचता वाचता जर माझ्या मित्राला त्याचा फायदा होत असेल तर हे किती छान आहे, मला अजून मजा येईल वाचायला. सिनेमा सुरू झाला आणि माझ्या डोक्यात चक्र सुरू झालं की अरे यार हे किती महत्वाचं आहे. मार्क ट्वेन नावाचा एक खूप मोठा लेखक होऊन गेला. त्यांनी म्हटलंय, व्हॉट आर द 2 मोस्ट इम्पॉर्टंट डेज ऑफ युअर लाईफ. सर्वात महत्वाची 2 दिवस तुमच्या आयुष्यातले. पहिला, द डे ऑन विच यू आर बॉर्न, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला. आणि दुसरा, द डे ऑन विच यू कम टू नो व्हाय यू आर बॉर्न. तुम्ही का जन्माला आलात ते त्या दिवशी कळलं. ते मला कदाचित बाहुबली थिएटरमध्ये मला तो दुसरा दिवस होता की मला माझ्या आयुष्याचं ध्येय कळलं की मी का या सृष्टीत आलोय. सिनेमा सुरू झाला, माझा मित्र तो पिक्चर मध्ये गुंग झाला, पण माझं काही लक्ष लागेना. आणि मी इंटरव्हलची वाट बघत होतो की कधी लाईट चालू होत आहे. आणि लाईट चालू झाले, माझ्या मित्राची बाईकची चावी माझ्या खिशात होती. तर मी त्याला खोटं बोललो की मला टॉयलेटला जायचं, आणि मी त्याची बाईक घेऊन पळालो न सांगता. आणि रात्रभर मी इंटरनेटवर बघत होते की असं कोणी करताय का. श्यामची आई, अच्युत गोडबोलेंची पुस्तकं किंवा मॉम हू सोल्ड हिज फरारी, ह्याचा सारांश बनवायचा 20 मिनिटाचा, आणि निदान ती तोंड ओळख होईल. आणि तुम्हाला ते सारांश आवडलं तर तुम्ही पुस्तक वाचाल, नाही तर नाही वाचाल, निदान समरी वाचली. कोणीच करत नव्हतं असं. म्हटलं मी करेन. पण एक सीए ज्याला आयटीचा गंध नाही, ऍप बनवता येत नाही, वेबसाईट बनवता येत नाही, कसं सुरू करू. आणि मला परत मी विचार केला की दादा काय म्हणलं, अडकलास कुठे, काय करायचं कळलं नाही, रीड रँडम. आणि परत पुस्तक वाचायला. आणि एक पुस्तक वाचलं, अनपोस्टेड लेटर. आपले एक साऊथ इंडियाचे खूप मोठे स्पिरिच्युअल गुरु आहेत, त्यांनी अनपोस्टेड लेटर नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यात म्हटलेलं, इट्स नॉट इम्पॉर्टंट व्हॉट यू हॅव, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज व्हॉट यू डू विथ व्हॉट यू हॅव. आपल्याकडे काय आहे त्याचा वापर करून पुढे जायचं, आपल्याकडे काय नाही याचा विचार नाही करायचा. नेहमी असतं ना, हे आलं तर मी ते करेन, माझे 1 करोड सेविंग झाले तर मी माझी कंपनी सुरू करेन, ती मुलगी माझ्या आयुष्यातली मग मी पुष्पा होईल. असं काय काय असतं. आत्ता काय आहे तर मी म्हटलं माझ्याकडे व्हॉट्सअप आहे आणि मला व्हॉट्सअपवर शेअर करायचं. तर त्या दिवसात डॉक्टर कलामांचं निधन झालेलं, तर मी त्यांचं आत्मचरित्र वाचलं, विंग्स ऑफ फायर, अग्निपंख. 20 मिनिटाची समरी बनवली 2 दिवसात, आणि 10 मित्रांना व्हॉट्सअपवर पाठवलं. आणि म्हटलं की प्लीज वाचा, आणि आवडलं तर आपण त्यांना श्रद्धांजली दिलं, आपले एक्स प्रेसिडेंट, मिसाईल मॅन ऑफ इंडिया. आवडलं तर तुम्ही पुस्तक विकत घेऊन वाचा. एका आठवड्याच्या आत मला 1000 लोकांचे रिक्वेस्ट आले व्हॉट्सअपवर की मला पण तुझे बुक समरी वाचायला आवडेल, खूप चांगली कल्पना आहे. आणि तिथून मला कॉन्फिडन्स आला, आणि एका महिन्यात 50,000 लोक बोलले. आणि मग लोक बोलले की थँक्यू. काही लोक कंटाळ करत होते वाचायला. ते म्हणत की मी ऑफिसमधनं घरी येताना थकलेलो असतो,
तर वाचन जरी फिजिकल ऍक्टिव्हिटी नसली तरी त्याला एक इच्छाशक्ती लागते, हो ना. पण ऐकायला काय फार लागेल. म्हटलं मी माझ्या आवाजात रेकॉर्ड करतो समरी आणि ती तुम्हाला व्हॉट्सअप पाठवतो. ऍटलिस्ट ऐका. आता ज्ञान डोळ्यातून गेलं का आणि कानातून गेलं का ते आताच जाणार आहे. तर टेक्नॉलॉजीचा वापर करूया. आणि दॅट वॉज अ हिट. आणि 6 महिन्यात 5 लाख लोक माझ्या व्हॉट्सअपवर झाले. कल्पना करा, 5 लाख लोकांना मला ते एक आठवडा लागायचा मेसेज पाठवायला. आणि एक दिवस दॅट वॉज द शॉक ऑफ माय लाईफ. मला व्हॉट्सअप कंपनीकडून मेसेज आला दॅट यू आर बॅन्ड फ्रॉम युजिंग व्हॉट्सअप. त्यांना वाटलं की मी काहीतरी झोल करतोय, चीप मार्केटिंग का स्पॅमिंग करतोय, कारण 5 लाख मेसेजेस जात आहेत, मला बॅन केलं. मी घाबरलो, मी पॅनिक झालो. आणि रडत माझ्या 2 मित्र आहेत, ते IT इंजिनियर, जस्ट त्यांना काही अनुभव नव्हता, त्यांच्याकडे गेलो आणि अक्षरशः गुडघ्यावर बसलो. त्यांना म्हटलं की बघा, आय डोंट केअर की मला याच्यातून काय मिळणार आहे, बस झालं. तर पैशाच्या मागे खूप धावलो मी. मला एक प्रचंड समाधान मिळते, एक परिवर्तन घडतोय की यंग मुलं मुली आता जिथे कॉलेजच्या कॅम्पसवरती सलमान खानच्या पिक्चर बद्दल बोलतात ना, तिथे हे पण बोलायला लागले की ॲटॉमिक हॅबिट्स वाचलंस का, खूप छान पुस्तक आहे, माझ्याकडे आहे, देऊ का तुला. तो हा एक बदल घडतोय. तर या बदलासाठी तुम्ही मला मदत कराल का. बुक समरी हे तरी फक्त निमित्त आहे पुस्तकं तुमच्या दैनंदिन आयुष्यात जिवंत ठेवण्याचं. आय स्टँड फॉर रीडिंग हॅबिट. की भारतामध्ये पुन्हा एकदा वाचन संस्कृती आणायचं एक मला छान टूल मिळालंय, एक माध्यम मिळालंय. तर प्लीज माझी मदत कराल एक मोबाईल ऍप बनवायला. आणि ते काय म्हणाले माहितीये, अरे आम्ही पण तुझ्या लिस्टमध्ये आहोत, आम्हालाही तुझे मेसेजेस मिळतात. आणि मला माहिती नव्हतं. त्यांनी एकही रुपये न घेता, बघा द पॉवर ऑफ गिव्हिंग, द पॉवर ऑफ अनसेल्फिशनेस, निस्वार्थीपणा, एकही रुपये माझ्याकडे न घेता त्यांनी एका आठवड्याच्या आत मोबाईल ऍप बनवला प्ले स्टोअरसाठी आणि ऍपलसाठी. आणि आज 50 लाख लोक जगभरातून माझ्या पुस्तकं वाचतात, समरी वाचतात. त्यात कुठेही जाहिराती नाहीये, कुठेही सबस्क्रिप्शन फी नाहीये, कुठेही डोनेशन बटन नाहीये, कम्प्लिटली फ्री. आणि मी आतापर्यंत 1853 पुस्तकं वाचली आहेत. त्यातली बरीचशी समरी मी अपलोड केली आहे, रेकॉर्ड केली आहे. एकदा अचानक रात्री 11 वाजता मला एका मुलीचा फोन आला. तरुण मुलगी होती आणि मी 9:30ला झोपतो, त्यामुळे माझी झोपमोड झालेली. तर मी जरा वैतागलेलो आणि ती बोलायला लागली की अमृत, आय लव्ह युअर व्हॉइस, यू स्पीक सो वेल, आय लिसन टू ऑल युअर बुकलेट्स, आय जस्ट वेट फॉर एव्हरी वेनसडे. तर त्या ऍपचं नाव आहे बुकलेट. मी समरीच्या आधी म्हटलं बुकलेट, आणि म्हणून लोक मला बुकलेट घ्या म्हणून प्रेमानं हाक करतात. तर मला वाटलं की रात्री 11 वाजता माझ्याबरोबर फ्लर्ट करते का. तर मी पण थोडं ठरवलं तिची खेचूया. आणि मी म्हटलं की तू नेहमी ऐकतेस का, कधी कधी वाचत जा ना, बुकलेट ऍप मध्ये टेक्स्ट आणि ऑडिओ दोन्ही आहे. तिने काय म्हणावं माहिती, ती म्हणाली अमृत, आय एम ब्लाइंड, मी अंधळी आहे, आय कांट रीड बिकॉज आय कांट सी. आणि माझ्या अंगावर काटा आला की हे तर माझ्या डोक्यातच नव्हतं की सगळेच पुस्तकं ब्रेल लिपीमध्ये कन्वर्ट होत नाही, रिच डॅड पुअर डॅड कन्वर्ट होत नाही. तुम्हाला माहिती आहे ब्रेल ते स्पर्श करून वाचतात अंधळी लोक. त्या रात्री जी मला समाधानाची झोप मिळाली ना, ती मला स्टॉक मार्केटमध्ये असताना कधीच नाही मिळाली. माझ्या आईला जाऊन, माझी आई माझ्या लहानपणीच वारली 25 वर्षापूर्वी, आणि तिने नेत्रदान केलेलं, अर्थात मृत्यूनंतर. पण मला वाटतं की मी माझ्या आईपेक्षाही जास्त लकी आहे दॅट समबडी कॅन रीड बुक्स थ्रू माय आईज व्हाईल आय एम अलाइव्ह. व्हॉट एल्स कॅन आय एक्सपेक्ट फ्रॉम लाईफ. सो हे माझी छोटीशी गोष्ट. सी अमृत देशमुख, तो बुकलेट गाय. बुकलेट तुम्ही प्ले स्टोरवर गेलात तर ते फ्रीच आहे, त्यात माझा काही लाभ नाहीये. पण तुम्ही ते वाचा अँड ट्रीट मी ॲज युअर रीडिंग पार्टनर, रीडिंग फ्रेंड. माझे हजारो व्हिडिओज आहेत युट्यूबवर, इंस्टाग्रामवर, जिथे तुम्हाला माझा कधीच पुस्तकाशिवाय फोटो बघणारच नाहीत. आणि मी व्हिडिओमध्ये पुस्तकातून काय शिकलो हे मी अगदी पोटतिडकीने सांगत असतो. तर तुम्हाला वाचन करायचं असेल तुम्ही बघा आणि वाचन सुरू करा. थँक्यू सो मच. हॅपी रीडिंग अँड बाय बाय.